नमस्कार भक्त हो. भक्तांच्या वाटेवर या आपल्या आध्यात्मिक आणि प्रेरणादायी मालिकेत तुमचे मनपूर्वक स्वागत आहे. माऊली हो, आजची कथा आहे एका अशा गरीब भक्ताची ज्याच्याकडे धन नव्हते, संपत्ती नव्हती, मोठे घर नव्हते, पण त्याच्याकडे होती अढळ श्रद्धा. लोक त्याची थट्टा करायचे, त्याच्या भक्तीची खिल्ली उडवायचे. पण एक दिवस असा आला जेव्हा देवाने स्वतः त्याच्या भक्तीची परीक्षा घेतली आणि मग घडला असा चमत्कार ज्याने संपूर्ण गावाचे आयुष्य बदलून टाकले. चला तर मग भक्तांच्या वाटेवर पुढे जाऊया. कोकणातील एका छोट्याशा गावात गोविंदा नावाचा गरीब शेतकरी राहत होता. त्याची झोपडी गावाच्या टोकाला होती. घरात पत्नी आणि एक लहान मुलगी. दिवसभर मेहनत करूनही 2 वेळचे जेवण मिळणे कठीण होते. पण गोविंदाची एक सवय होती. दररोज पहाटे उठून तो गावातील विठ्ठल मंदिरात जायचा. मंदिरात जाऊन नामस्मरण करायचा, एक छोटा फुलांचा हार अर्पण करायचा आणि म्हणायचा, विठ्ठला, माझ्याकडे तुला देण्यासाठी काही नाही, फक्त माझे प्रेम आणि श्रद्धा आहे. मंदिरातील श्रीमंत लोक मोठमोठे दान द्यायचे, सोन्याचे हार अर्पण करायचे. त्यांना गोविंदाची भक्ती हास्यास्पद वाटायची. एकदा गावातील सावकाराने त्याला विचारले, तुझी गरिबी संपली का, इतकी वर्षे देवाची पूजा करून? गोविंदा हसला. त्याने, देवाने मला समाधान दिले आहे, तेच सर्वात मोठे धन आहे. सावकार मोठ्याने हसू लागला. एके रात्री गावावर भयंकर वादळ आले. पाऊस, वीज आणि वारा यामुळे सर्वत्र नुकसान झाले. गोविंदाची छोटीशी शेतीही वाहून गेली. सकाळी तो मंदिरात गेला. डोळ्यात अश्रू होते. विठ्ठला, आता माझ्याकडे काहीच उरले नाही. पण तरीही त्याने विठ्ठलाचे नामस्मरण केले. त्या रात्री त्याला एक विलक्षण स्वप्न पडले. विठ्ठल त्याच्या समोर उभा होता. घाबरू नकोस गोविंदा, उद्या सूर्योदयापूर्वी जुन्या वडाच्या झाडाजवळ जा. गोविंदा जागा झाला. पहाटे तो वडाच्या झाडाकडे गेला. तेथे त्याला एक जुनी लोखंडी पेटी दिसली. पेटी उघडल्यावर काही जुनी नाणी आणि एक चिठ्ठी होती. चिठ्ठीत लिहिले होते, हे धन गरजूंना मदत करण्यासाठी वापर. गोविंदाने ते धन स्वतःसाठी न वापरता गावातील गरीब लोकांना मदत केली. गावकरी आश्चर्यचकित झाले. काही दिवसांनी जिल्ह्यातील एका मोठ्या उद्योगपतीला गोविंदाची कथा समजली. तो स्वतः गावात आला. त्याने गोविंदाच्या प्रामाणिकपणाची परीक्षा घेतली. गोविंदा प्रत्येक परीक्षेत यशस्वी झाला. उद्योगपती इतका प्रभावित झाला की त्याने गोविंदाला मोठी जमीन आणि रोजगाराची संधी दिली. काही वर्षात गोविंदा श्रीमंत झाला, पण त्याची भक्ती बदलली नाही. तो अजूनही पहाटे मंदिरात जाऊन विठ्ठलाला म्हणायचा, देवा, माझे धन तू नाहीच दिलेस, तू मला योग्य मार्ग दिलास. एक दिवस मंदिरातील पुजारी म्हणाले, गोविंदा, तुझ्यावर देवाची विशेष कृपा का झाली माहीत आहे? गोविंदा हसला. पुजारी म्हणाले, कारण तू देवाकडे संपत्ती मागितली नाहीस, तू श्रद्धा मागितलीस. त्या दिवसानंतर संपूर्ण गावात मंदिराचा आदर वाढला. लोकांना समजले, देव भक्तांची परीक्षा घेतो, पण त्याला कधीच विसरत नाही. माऊली हो, देवाला तुमचे पैसे, दागिने किंवा मोठे दान नको असते. देवाला हवे असते निर्मळ मन, सच्ची श्रद्धा आणि निस्वार्थ प्रेम. गरिबी ही देवापासून दूर जाण्याचे कारण नाही, तर देवाजवळ जाण्याची संधी आहे. माऊली हो, भक्तांच्या वाटेवर या मालिकेतील गरीब भक्तावर झालेली कृपा ही कथा तुम्हाला कशी वाटली ती आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. जर कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रांसोबत शेअर करा. आणि अशाच प्रेरणादायी आध्यात्मिक कथा ऐकण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया भक्तांच्या वाटेवर या सिरीजमधील पुढील भागात. तोपर्यंत पांडुरंग हरी विठ्ठल.